नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे। आज मी उकडीचं मोदक करणार आहे। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ती कशा बनवायची ती पण बघूया। मोदक बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी ही खोबऱ्याना बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला। तुम्ही किसून पण घेऊ शकता। मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, जवळजवळ एकच वाटी। जेवढं खोबरं आहे ना तेवढी साखर घ्यायची, साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम। खोबरं घेतलेले, आता ही साखर घेतलेली आहे थोडीशी, ह्यात टाकून घ्यायची बरं का। हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतले मी। राहिलेली पण साखर मी टाकून घेते। मिक्स करून घ्यायचं। तुम्ही गोड कमी जास्त पण करू शकताय बरं का। मी थोडं जास्त गोड केलेलं आहे। तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर अर्धी वाटी साखर आणि एक वाटी खोबऱ्याचं किस टाकलं तरी चालतंय। आता ह्याच्यातच थोडी इलायची चेचलेली ते टाकते। हे बघा मी आटा चाळून घेतलेला आहे, एक वाटी आटा आहे बरं का हे। आणि थोडंसं चवीपुरतं त्याच्यात मीठ टाकणार आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं चमच्याभर तेल टाकायचं आहे। हे बघा तेल याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पिठाला। मी काय गरम हे तेल नाही केलेलं बरं का, तसंच टाकलेलं आहे। चांगला पिठाला असं मऊसूद होते। काय करायचं माहिती आहे का, थोडं थोडं पाणी घालून थोडं थोडं पाणी टाकायचं, थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचं। एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी केलेलं आहे। हे बघा मस्त असं गोळा मळून घेतलेला आहे मी। घट्ट असं गोळा मळलेला आहे। हे बघा असं आपण जसं कणिक मळतो का नाही तसंच मळून घ्यायचं आहे। थोडंसं घट घ्यायचं आहे बरं का मळून। आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवते। हे बघा मी वडे उकडायचे चाळण घेतलेले, खाली डब्बा घेतलेला आहे, त्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे। हे बघा 2 ग्लास इतकं छोटे ग्लास आहे ते। ह्याच्यावर ही चाळणी ठेवणार आहे। आता ह्या चाळणीला थोडंसं तूप लावून घेणार आहे। हे बघा थोडंसं तूप आहे, चांगलं चिटकणार नाही ना खाली, त्यामुळं असं तूप लावून घ्यायचं आहे सगळं याला। आता हे बाजूला ठेवून देते। हे बघा मी एवढंसं पेढे एवढे मी गोळे करून घेतलेले गव्हाच्या पिठाचे। हे बघा आता हे लाटून घ्यायचे। थोडंसं वाळलं पीठ टाकायचं आहे आणि लाटून घ्यायचे। हे बघा एवढ्या आकाराचे मोदक करणार आहे। अशा प्रकारे मी छोट्या छोट्या पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत। त्या पुऱ्याच्या आकारामध्ये मी 21 पुऱ्या अशा लाटून घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये मी सारण भरणार। हे बघा मी एक पुरी घेतलेली आहे, त्याच्यात थोडंसं सारण भरून घेणार आहे। हे बघा असं तुम्हाला जशा येतील अशा घड्या तशा करा। साच्याची पण गरज नाही, अशा करायच्या। हे बघा असं लगेच होते, जास्त वेळ पण नाही लागत। बघा ते बघा किती मस्त असं मोदक तयार झालेला आहे। सगळे मोदक मी असेच तयार करून घेणार आहे। म्हणजे लगे लाटून घेतलं ना पटापटा असं भरून घ्यायचं सारण, म्हणजे पटापटा होते ना, वेळ नाही लागत, झटपटीत असं मोदक तयार होते। आपले मोदक तयार आहे ते आता मी हे उकडायला ठेवणार आहे। गॅसवरती पाण्याचा डब्बा ठेवलेला आहे, त्याच्यावर मोदक ठेवलेले आहे, त्याच्यावर ताट झाकून घेते आणि चांगले 10 ते 15 मिनिटं असं चांगलं शिजवून घेणार आहे, म्हणजे उकडून घेणार आहे। मी मोठा गॅस केलेला आहे। पहिल्यांदा एक उकळी आणणार आहे पाण्याला उकळी आली का गॅस कमी करायचा आहे
आणि 10 ते 15 मिनिटं चांगले असे उकडून घ्यायचे ते. इथे मोदक उकडायला ठेवून आता मी याच्यावरचं ताट काढून बघते. हे बघा मस्त असे, हे बघा याचा कलर चांगला चेंज झालेला आहे, मस्त असं वापरलेलं आहे ते. आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि थोड्या वेळ थंड होण्यासाठी खाली उतरून ठेवणार आहे, पाण्यावर ठेवायचं नाही. हे बघा एक ताट घेतलेलं आहे, ते या ताटात असं ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी. हे बघा अशा प्रकारे मोदक तयार आहे ते, साधे आणि सोप्या पद्धतीनं. तर तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये जरूर सांगा.